अशोक खरात नावाच्या ज्योतिषाला काल पोलिसांनी अटक केली आणि महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. खर तर मी विचार करतो की लोकांचं भविष्य सांगणाऱ्याला उद्या आपल्यासोबत काय होणार आहे हे ठाऊक नसावं का? पण तो त्याचा व्यवसाय आहे. लोकांना मूर्ख बनवणं हा अशा लोकांचा व्यवसाय आहे. मला त्याचं विशेष वाटत नाही. मला विशेष त्यांचं वाटतं की स्वतःला उच्च विद्या विभूषित म्हणणारे, सुशिक्षित म्हणणारी लोक ज्यावेळी अशा भोंदू लोकांच्या पायावर पडतात, त्यांच्या पायाचं पूजन करतात, त्यांच्या डोक्यावर छत्री ज्यावेळी धरतात ना, मला त्यावेळी त्यांचं विशेष वाटतं. मुळात प्रश्न असा आहे की जगात अशा प्रकारची कुठली विद्या उपलब्ध आहे का की जी लोकांचं भविष्य सांगू शकेल? अजिबात नाही. उद्या तुमचं भविष्य काय आहे हे सांगणारी विद्या जगाच्या पाठीवर कुठेही उपलब्ध नाही. अशा प्रकारचं कोणतंही तंत्रज्ञान, मंत्रज्ञान जगामध्ये उपलब्ध नाही. याचं कारण असं आहे की जर असं तंत्रज्ञान असतं तर जगातल्या सर्व शक्तिमान लोकांनी, मग तो ट्रम्प असो, पुतीन असो, अशा वेगवेगळ्या लोकांनी अशा सगळ्या ज्योतिषांना उचलून आपल्या ऑफिसमध्ये नेलं असतं आणि सांगितलं असतं उद्या काय घडणार आहे ते आम्हाला सांगा. मुळात असं कोणतंही तंत्रज्ञान उपलब्ध नाही. हे सामान्य लोकांना मूर्ख बनवायचे धंदे आहेत आणि यामध्ये सर्वात जास्त महिला फसतायत. 15 दिवसापूर्वी दुबईमध्ये ज्योतिषांचं संमेलन झालं आणि या संमेलनाकरता भारतामधले अनेक ज्योतिषी गेले होते आणि अचानक इराण आणि इस्रायल अमेरिका युद्ध चालू झालं आणि या युद्धामध्ये हे सगळे ज्योतिषी दुबईमध्ये अडकले. काही विमानतळावर अडकले, काही हॉटेलमध्ये अडकले आणि हे सगळे ज्योतिषी पत्रव्यवहार करायला लागले, फोन करायला लागले की आम्हाला इथून बाहेर काढा, आम्हाला आमच्या देशात परत जायचं आहे. मुळात उद्या युद्ध चालू होणार आहे हे तुम्हाला ठाऊक कसं झालं नाही? कारण तुम्ही दुसऱ्याचं भविष्य सांगतात. तुमचं भविष्य काय आहे हे जर तुम्हाला ठाऊक नाही तर तुम्ही दुसऱ्याचं भविष्य कसं सांगाल? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मुळात महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शिवछत्रपती या सगळ्या महापुरुषांनी आम्हाला हे समजावून सांगितलं. आम्हाला समजलं नाही. या सगळ्यांचं समजलं नसेल ना तरी हरकत नाही. पण बहिणाबाई चौधरी नावाची शाळेत न गेलेली जगाच्या पाठीवरची सर्वोत्तम कवयित्री आम्हाला सांगत होती की नको नको ज्योतिषा, माझा हात नको पाहू, माझं भविष्य मला ठाऊक, माझ्या जवळ नको येऊ. हे सांगण्याची ताकद ही बहिणाबाईंमध्ये होती. आमच्या स्त्रीमध्ये कधी येईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.